का व मंदा उठ ना, निजेलच राहते का? हा बरं नाही वाटत का जरसं काही? जा ना माया दवाखान्यात जाणते का संग? हा नाही बरं वाटते ना, गोळी घेतली बरं वाटते. जेवले का तुम्ही? नाही वा जेवलं नाही, स्वयंपाक केला माया. आम्ही बसलो होतो वाट पाहत. हाय बी गेलता त्या हापिसात, घेतो म्हणे दही पारून, तर मग बसलो. माणसं जेवले माय दोघं तिघ जण. हे आम्ही थांबलो, तुला झोप लागली होती तर म्हणून आली उठवायला. उठ ना, तो बी आला आता. हात तोंड धुई, जेव जरसं. जेवलं की बरं वाटेन. नाही नाही, तुम्ही जेवण घ्या, मला काही भूक नाही. नाही वा हा पाय तसंच वाटते, अंग दुखलं की जेव नाही पण जेव. अव जेवलं की बरं वाटते. हा जेव बरं उसा. पाय तुझ्यासाठी ना मुंगाची खिचडी केली मी. मस्त अशी पतली पतली केली साजरी. देतो तुला वाटीत आणून, कटोऱ्यात आणून त्या मोठ्या. कटोरा भर खाय तेवढी, चमचा आणतो. मग तुला बरं वाटते जरासं. तुझ्यासाठी केली व बाई साजरी, मस्त त्याला जिऱ्याची फोडणी दिली. तिखट नाही ना, तिखट नाही, मस्त केली. खाय होशी, तोंडाला चव येते. किती पागल आहे हे सतू खरं ना. आता सकाळीच तर मी एवढे मुठभर काजू आणि मुठभर बदामा खाल्ल्या. काहीच भूक नाही आहे मला. इथे इथे बसून सगळंच खाल्लं. हिला काय माहिती, मला आता बरं नाही. आता कधी दिवस बरं नाही, आता किती दिवस झोपून राहू, हे कधी जातात काय माहिती. हे कामं करायसाठी मी झोपून राहिली, पण आता माझ्याही जीवन राहिलं झोपणं. आज तर कृष्णा मला काही करून दवाखान्यात नेतेच. दवाखान्यात गेलं तर मग तर बापरे, डॉक्टरले काय आहे सांगितलं, काहीच नाही झालं, सगळं तर व्यवस्थित आहे. ओके हे कृष्णा तर बरेच बोलेल. नाही आज आता मला वाटते बस झाला. आता उठावं लागेल मला जरा. आता यानं मुगाची खिचडी केली तेवढी खाते आणि म्हणते थोडंसं बरं वाटून राहिलं मला आता. 2-3 दिवस बरे बाई, आरामात गेले माझे. नाही तर उगाच किती कामं पुरत होती. आता टेन्शन नाही मला. 2-3 दिवस आता समस्त आराम घेतला आणि नंदेच्या हातचं, जाऊच्या हातचं मस्त आयतं खाल्लं. वा त्याने तर आणखीनच जरा 2 किलो वजन वाढलं असेल माझं. पण हे खूपच मूर्ख आहेत खरं, यांना काहीच कळत नाही. ती मीना तर 1 नंबर बावळट आहे. सकाळी माझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन आली. म्हणलं दूध पी बाई थोडंसं, बरं वाटेल तुला. मी म्हणलं दे, दूधही पिली मी. इतकं तर बाई तर काही कामाचीच गोष्ट नाही, सगळा धंदा करून राहिली. मला म्हणते झोप आराम कर. किती आराम करू आता, आराम करू करू पाठ दुखून राहिली. आता भाजी पोळी असं मस्त तरतरीत खावं वाटून राहिलो. ते काजू बदामा किती दिवस खाऊ, मी बोर होऊन राहिला आता मला ते. आणि मला आता ते खाय नाही वाटून राहिलं. चला आता मुगाची खिचडीच खाते जराशी. 2-3 दिवस झाले झोपलेलीच आहे बाई मी, मला बरंच नाही ना. बंदा उठ बरं. उठ जशी हात पाय घेत पाय धुई, तुला बरं वाटेल. ताप नाही की तू अंगाले. पाय मी तर म्हणतो थोडंसं ऊन गिन लागलं असेल तुला, त्यानंच तसं झालं गयल्यासारखं. हो ना सतुताई, मलाही वाटते थोडंसं ऊनच लागलं असेल. मला लवकर ऊन लागते ना, मला सहनच होत नाही. त्या दिवशी मी बाहेर गेली ना भाजीपाला आणायला, तर ते तेव्हा लागलं असेल कदाचित ऊन. काय तुम्हाला 2-3 दिवस झाले तुम्हालाच करावं लागून राहिलं सर्व. हो ना, काय माझ्याकडे आल्या आणि मी काहीच नाही करू शकले तुमच्यासाठी. काय करू बाई, हे अंगच असं दुखून राहिलं सतुबाई, लयच ना कसंच होऊन राहिलं. पाहो तुम्ही आल्या माझ्या घरी, तुम्हालाच माझंच करावं लागलं. मी तर काही केलं नाही तुमचं. काय नाही करावं लागत आमचं. आम्ही काय 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 बिमार आहो का आमचं करतो. काय नाही करावं लागत, गिरावं लागत. सांगा ते काय अंग दुखणं का तोंडातलं आपल्या हातचं राहते का? जाऊ दे, काही नाही, सारच आहे. सबन काय करावं लागते माय. आता एवढं त्या दिवशी हॉटेलला जायला नेलं, फिरायला नेलं, लेकरायले. बाकी काय करावं लागते ना, भाजी भाकर करायला आमचे का हात मोडले का? उठ बरं तू, काही खराब नको वाटून घेऊ. उठ, आपले आपणच हाव. काय लोक आहेत का कोणी? धंदा केला म्हणून काय झालं माय? मा भावाचंच घर आहे, लोकांचं आहे का? उठ बरं बाई, जेव जराशी. तो बी आला आता हापिसातून, हात पाय धुवून राहिला. तू बी जेवते, तू बी जेव, आम्ही जेवतो. चला समजे जण सारखेच जेव. ते आले का? बापरे, मला उठा लागेल. आरामशीर कसं करतं. 2-3 दिवस निजेल राहून राहिली, थकल्यासारखं होते ना. हो ना, ते आले का घरी? माझं लक्षच नाही. 2 दिवस त्यांना अर्जंट जावं लागलं ना त्या टूरवर. काय झालं? अहो तुम्ही गेले आणि मी आजारीच पडली. ऊनच लागलं होतं मला. आज थोडंसं बरं वाटत राहिलं. अरे मग मी तर फोन केला तेवढं सांगितलं नाही. आता म्हटलं काय सांगावं, छोट्या छोट्या गोष्टी. झोपलेलीच होती मी, विचारा ना ताईला. हो ना ताई? अरे बाबू, तिले ना गैल्यासारखंच होत जाय. मला वाटतं उन्हानं होत असेल. मग त्या दिवशी तर चक्करही आलता लागे, मन निजली होती. आताच उठवलं तिले. 2-3 रोज झाले पाय, काही असं तिले बरं नाही वाटून राहिलं. निजेलच आहे ती. हे पाय दवाखान्यात ने बरं तिले. डॉक्टर आपस पाहते काय झालं तर. नाही डॉक्टरचं काही काम नाही. आज जरा बरं वाटतंय ना. आता थोडं बरं वाटतंय. काही दवाखाना वगैरे नाही. घरी एवढे सगळे पाहुणे घरी आहेत, काय मी दवाखान्यात जाऊ का? तुमचं कसं झालं ते हे? माझं काय ते काय चालतेच आहे. काय गुण काय लागलं तुला? तू काल तर मस्त बोलली फोनवर. मग आता का तुम्हाला टेन्शन देणार आहे का मी? मी तर कोणालाच टेन्शन नाही दिलं. एवढी बिमार आहे तरी काही ना काही करतच होती. हो ना सतुताई? कारण आपल्यालाही कसं समजते ना, एवढे जण आता एवढ्या लांबून माझ्या घरी आले, तर त्यांच्यासाठी मी काही करायला पाहिजे, तर त्यांनाच माझं करावं लागलं. मला जमलंच नाही ना. मी करायचा खूप प्रयत्न केला, पण थकवा जेवढा आला होता कसं वाटतं चक्करून पडती की काय मी. यांनाच करावं लागले कामं. तरी पण मी बरेचसे केले बरं. हो की नाही बरं ताई?
हा जाऊ दे. काम काम काय लावले होते? कामच कोणते असे कोणते माय नदीवर धुणं धुवायला लागते, इरीचं पाणी वळा लागते, कामच कोणते आहेत? बाबू तू काळ बापा कपडे गिपडे काढशील, बदलशील, काय करशील तर कर आणि ये. काय रे बापा 2-3 दिवस झाले तू बी चालला गेलता तिकडे त्या कामासाठी आणि लागे हे बी बिमार काय निरा आम्हाला काही कमी ना बापा. बरं झालं आला आज. बाबा इले जरसक बरं वाटून राहिलं आहे ना मग म्हणणार, नाही तर जाय बाई दवाखान्यात. हे पाय हलगर्जी करू नको माय, आला तो घरी आता. नाही नाही सतुताई आता मला खूप बरं वाटतंय कालच्या पेक्षा. ते खिचडी केली ना तुम्ही, द्या तेवढी खाते मी. हा चाल बरं ये रे बाबू तू. मम्मी तू उठली? पापा कुठं गेलती? कुठं नाही, इथेच होती खाली. पिंकी दीदी, शामी दीदी, कृष्णाला घेऊन गेली होती मी क्लब हाऊस मध्ये. हा अच्छा अच्छा, मग मला बरं नाही ना बाळा? हो ना पप्पा, तुम्ही बॅग घेऊन खाली पण नाही गेले तर मम्माला चक्कर आला आणि मग मम्मा तेव्हापासून झोपलेलीच आहे. आता बरं वाटते का मम्मा तुला? हो आता थोडस बरं वाटते. जा बेटा. राणीला अगं आहे एक नंबरची, बापाची चमची आहे, सगळं बापाला सांगते एक एक गोष्ट. हिले चमची आहे बापाची. राणी जा तू काकू आईला काही करू लाग बरं. या रे बापू या रे, जेव्हा बाई राणी चालली, चला हात पाय धुवा. काय झालं होतं तुला? सांगायला तर पाहिजे होतं. काय आता छोट्या छोट्या गोष्टी, आता बरं वाटते ना. नाही नाही नाही, दवाखान्यात जाऊन 3 दिवस झाले झोपेलास. मग मला सांगायला लागत होतं. दवाखान्यात कोण नाही गेली? तुला का दवाखान्यात चालू देत का? एवढी शिरत होती का? आता घरी सगळे पाहुणे मी का दवाखान्यात फिरत बसू का? चांगलं वाटते का? तसंच मी झोपेल होती तर त्यांना करमत नव्हतं, म्हणजे असं हे होत होतं. तर म्हटलं जाऊ दे आता आपण कुठे दवाखाने हिंडत बसा, म्हणून मी मग गेलीच नाही. बरंच झालं, घरी गोळ्या होत्या ना ते घेतल्या, थोडीशी पॅरासिटामॉल ते गोळी होती ते घेतल्या 1-2 दिवसाच्या. तर थोडं बरं वाटलं. आता तर बरं वाटून राहिलं मला. हात पाय धुवा ना तुम्ही, मी बघते तिकडे काय आहे ते. बापरे मंदा आता लवकर दुरुस्त होय, नाही तर हा काही धरण येत नाही, हा नेईन मला दवाखान्यात. नाही आता लवकर मला दुरुस्त व्हायला लागेल. जराशी खिचडी खातो आणि ताईने केलेली आणि म्हणतो आज मला खूप छान वाटून राहिलं. किती म्हणावं या लेकराले की व्यवस्थित डायरी मेंटेन करा. आपण अजिबात नाही लिखापरी करणं तर येईल, जसं जीवावरच येते. काहीच लिहिलेलं नाही, काहीच नोंद नाही. एवढे खाते पण एक खात्याचा काही सविस्तर काही लिहिलं असेल तर अजिबात नाही. दोघे सारखेच आहेत. रवी काय रवी? अहो आता काय झालं? सध्याच आला ना तू उन्हाचा. आला ना घरी उन्हाचा, म्हणजे गाडीत बसून आला ना पैदल आला का? आवाज दिलेले या डायरीत काय समजून नाही राहिलं, काय लिहित नाही. त्याने म्हटलं होतं प्रत्येक क्लायंटचं व्यवस्थित खातं करा, काय घेतलं काय दिलं, किती राहिले किती घेतले, काही पैसे नाही लिहिले ना, काहीच नाही लिहिले त्यात. फक्त याचा आपल्याला हे भेटलं, त्याचं भेटलं, याचं कितीचं भेटलं, पैसे पुरे दिले त्यानं का नाही दिले, काही जमा खर्च लिहिलं नाही. अहो तुम्ही डोक्सच नका घालू बरं, त्याच्या जाऊ द्या बरं. करतात ना ते त्याच्या फोनात त्या लॅपटॉप लिहितात ना. हा जाऊ द्या, करू द्या त्याला. तुम्ही कायच फालतूचं हे करता. तुम्ही गोळी घेऊन घ्या बरं आणि चला बरं जेवायला, जेवण करा. फालतू उशीर करता आता घरी असल्यावर. मग दुपारच्या गोळीले तुमच्या उशीर होते. मग नाही पहिले मला पाहू दे. लय दिवसाची डायरी उघडलीच नाही मी. आपण म्हणतो ना की या डायरीत लिहून घेत जाय सगळं, संध्याकाळी सगळं लिहून घेत जा. काय लिहित नाही. दे आवाज दे बरं त्याला. मी काय म्हणतो, आता आला तो जेवत अशी, नाही तर अंग टाकलं अशी, त्याच्या खोलीत गेला तो तिकडे. आता जाऊ का मी त्याच्या मागं? जाऊ द्या ना घंटाकभर. संध्याकाळी चहा प्यायला खाली आला की मग बोल जा, विचार जा कुठे काय लिहिलं काय नाही ते. आवाज द्यायला तुला काही होते? रवी झोपला का रे? रवी काय करावं या माणसाचं? थांबा अजून कल्ला करू, आवाज नाही जात. दरवाजा लायला तर मी देतो आवाज. भलतं बाई तुम्हाला ना करू ना, कायच करा. हो पप्पा काय झालं मम्मी? काय नाही काय म्हणतात ते पाहिजे डायरीतलं. अरे हो पोरा, ते त्या कुलकर्णीचा आपल्याला प्रोजेक्ट भेटला ना ते, आणि त्या याचाही भेटला देशपांडेचा. चव्हाणचं काहीच लिहिलं नाही पप्पा. लिहिलं आहे ना कुठे? मग डोळे फुटके काय? हा नाव आहेत बा फक्त. भेटणार मीटिंग आहे, भेटले नाही भेटले, काही दिले पैसे दिले नाही दिले, काहीच लिहिलं नाही याच्यात. पाहू द्या पाय ना पप्पा. 2022 ची डायरी आणि वर तारीख पाहा ना 2022. ते आता 2024 चालू आहे. तुम्ही हे दोन्ही डायरी काय काढली? 2022 ची अशीच निडी एकाच रंगाने आणल्या ना मी. यंदा ते निडीच आणली ना तुम्ही. हाय मी म्हणतो काही लक्ष द्यायची गरज नाही ना. करतात नाही ते पोरं, सुचत काही नाही, फालतूच त्यात तोंड घालत राहतात. लेकराला सुचू देत नाहीत. बरं असू दे. 2022 काय तुमचं जमा खर्च काय? किती नफा झाला, किती तोटा झाला, कारागिराचे पैसे देणं झाले नाही झाले, काम करायला काय भेटलं काय नाही, बोनस भेटलं, दिवाळीत बोनस वाढवलं त्या 2022लाच वाढवलं ना रे. हो बाबा 2022च्या दिवाळीला आपण 10% बोनस वाढवलं त्याचं. कुठे नोंद कुठे? हा आता 2 वर्ष झाले म्हणून तुला आठवते? अजून 2 वर्षांना आठवते का तुला? 2022ला वाढवतो का 2024ला वाढवतो? मग डबल वाढवायच्या वेळेस मग काही लिहिलेलं लागत नाही तुम्हाला? काय सब येत ना का? शिकून वाया गेले का तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना 100 बखा 1 लिखा, एकच लिहून ठेवायचं, जन्मभर लिहिलेलं राहते. आमच्या डायऱ्या बाय अजून बी काढशील ना तर तुला किराण्यापासून समजते की कोणत्या महिन्याला कोणता किराणा आणला होता, किती किती खर्च झाला दर महिन्याला. असा असते जमा खर्च लिहिणं. हे डायरी काय फक्त डायऱ्या आणतं आणि त्या झालं, काही लिहित ना काही नाही त्याच्यात. हा पप्पा महत्वाच्या नोंद याच्यात करतो ना मी. लॅपटॉप मध्ये आहेत ना माझ्या सगळंच फाईल्स आहेत ना. हा ते लॅपटॉप मध्ये हरवलं ते लॅपटॉप का बिघडलं का काही त्यातला डाटा उडाला मग झालं आहे ना.
ही डायरी हारते का फाटते का? ही डायरी चोरून नेते का कोणी डायऱ्या घरातल्या? पडेल राहतात घरात, आपल्याला माहित राहते काय आहे कसं आहे काय नाही. डायरीत लिहत जाय. काय सांगलं मी तुला, सगळं डायरीत. लॅपटॉपातलं मी काही उघडू मला सुचते का त्या लॅपटॉपात? हे डायरीतलं वाचलं की माणसाला कळते या महिन्याला आपल्याला एवढा नफा झाला की एवढा तोटा झाला की हा हे पुरलं नाही आपल्याला का ते पुरलं, असं काही नाही लागणार नाही का? नाही लॅपटॉप हरकत नाही पप्पा, तसं काही नाही. आपण ऍड्रेस घेतो ना, पण त्याच्यात बाप्पा डाटा सेव्ह राहते ना. तुम्हाला जुना डाटा भेटते ना, तुम्ही टेन्शन नका. तुम्हाला कोणत्या वर्षाचं पाहिजे सांगा? मला राहिले वर्षाचं पाहिजे रे. आता डायरी दिसली बसलो पायत, काहीच दिसून नाही राहिलं याच्यात. मी म्हणलं तुमच्याजवळ आहे का नाही काही लिहिल? अरे भोंगाळ कारभार करू नका, सबन पद्धतशीर पाहिजे म्हणलं. नाही तर काही करू नसते बरं. मॅनेजमेंटला महत्व आहे, मेहनतीला महत्व नाही. तुम्ही कशासारखी मेहनत करसा वाया जाते. पद्धतशीर मॅनेजमेंट लिहिलेलं सगळं असं पद्धतशीर पाहिजे तर तो बिझनेस म्हणा. नाही तर काय कामाचं रे? दिवस नाही निघाला फॅक्टरीत जातात, झाकट पडल्यावर घरी येतात. मग तुमच्यात आणि त्या मजुरीत फरक काय राहिला? तुमच्याजवळ सबन डायऱ्या अशा लिहिलेल्या हजर लागतात. आहे का काही नोंद आहे का कायची? आणि ते एका फॅक्टरीचं बिल गेलं होतं ते मागच्या महिन्याचं, ते भरलं की नाही भरलं? तरी निघून गेल्यावर मग शिल्लकचे पैसे भरता नाही पप्पा? भरलं ना, सगळं ऑनलाईन असते ना. आता ते बिल काय ऑनलाईन भरलं लागतात. तर ती गेलं आपलं ते शेतूच्या बाजूने घेतो तिथं बिल भरल्या जातात. आयुष्य गेलं मला तर ती गेलं काय गुलशीत लाईन असते, काही लाईनही नसते. बघतं ते बिल भरून घेते आपलं. ती बी त्या फोनातूनच भरलं लागते. नाही म्हणजे हल्लच नाही पाहिजे असं माणूस जाग्यावर. तर ती नोंद राहते, एंट्री राहते आपली, बिल भरलं. हे फोनात काय राहते पप्पा? फोनातही सगळंच राहते. उलट त्याच्यापेक्षा हे सोयीस्कर आहे, वेळेवर भरल्या जाते. काही कुठे जा लागत नाही, काहीच घेणं नाही देणं नाही. दर महिन्याला व्यवस्थित भरल्या जाते ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय ऑनलाईन आणि काय काय वे आम्ही सांगत जाणं शिकवत जाणं लेकरायला जरासं. आपण कसं करायचं, बिल भरून आलं की तो कागद लागे आम्ही तार करत आता तारात लागे खोसून गोदर टिनाले लागेल खोसून देत जाऊ. तो तार दर महिन्याची बिलं त्याच्यात लागे टोचून देत जाऊ. जमा होत जाय साजरी बिल बी आपल्याजवळ. जर आला लाईन मला येऊ कोणी बी येऊ, कायच बा बिल दाखवली. तुमचं तर बिल कुठे पडते, काय कुठे पडते असते. एखाद्या बिलाचा कागद असते जाग्यावर. दाखव ना पटेल, दाखव ना कशी बिलायचं आपण तार करत जाऊ, त्या तारात हे करत जाऊ. तू तर काही सांगतच नाही स्वतः. तू तर त्याच्यापेक्षा स्टँडर्ड झाली. सांग बाई, आता ते तुमचा जुना काळ होता. तुम्हाला साधा बटनाचा फोन ना चालवता होता का तुमच्याजवळ फोन? फोन आल्यावर तुम्ही किती वर्ष फोन नाही घेतला, तुम्हाला चालवता नाही. आता लेकरं शिकेल बापा, त्याचं जर ते लॅपटॉप कम्प्युटर त्याचं सबंध ती फोन येतच चालते. ते काय ते गजाईत अटकून बसतील, ती टिनायला ते बिल जमा करत, त्याचं सबंध त्या फोनातच असते. बरं झालं असेल ते तुमचं आता. तर चला बरं जेयले, तू बी थकून भागून आला. बाबू जाय हात पाय धुई, काढते कपडे आणि ये बरं जेयले. हो मम्मी वाढ बरं. कुठे गेले? बदरच होती काय सांगा मग, इकडे स्वयंपाक खुली तशी तर माय बी ध्यान नाही. जाय तू हात पाय धुणे, मी वाढतो ताट. अरे ते 2024 ची डायरी दाखव रे रवी. मग जेवल्यावर दाखवू का पुरी? दाखवतो फक्त. ठेवा बरं बाजूला त्या डायऱ्या तुमच्या, चला व्हा जेवायला. मग काय तर महिलेक मुंबईला गेली ना, आणि तिथून लागे पुण्याला बी जाणार आहे तिच्या ननदच्या अंग. हो ना मावी, सांगत ना रात्री सांगत नाही पुण्याला जायला नाही, मुंबईला जायला नाही, देराच्या घरी गेली ना. बरं आहे बाई, चांगलं आहे. माय हिंड्या फिरायला भेटते, गावात जायला भेटते. तिथं मायच्या घरी जातो म्हणलं तरी बी नाही भेटत. माय तुला कोणा नाही म्हणलं माय जा ना. माय पोरगी माय किती दिवस झाले नाही गेली व. किती दिवसात तिथं देर नांदा लावते माय बाई. सांगे ना बाई, मी होती तावागती बी सांगे म्हणे आई माय देर लयच नांदा लावतात. या मुंबईला आता मोठं घर घेतलं ना माय तिनं. साजरं माय बाई, तिच्या देराचं मोठं घर आहे माय. ते फलाट ना साजरं आहे म्हणे, तर जाऊ म्हणे. तर पाय गेलीस, बरं झालं गेली. तर पोरी सरीली दिसते माय, एकटी नाही गेली, सासऱ्याला घेऊन गेली. बरं आहे ना माय बाई, चांगलं आहे ना माय बाई. घरातले लोक बी चांगले आहेत, पण किती म्हणलं तरी आपण चांगलं असून नसते फायदा. बाकीचे लोक बी चांगले पाहिजात. मीनाबाईच्या घरातले लोक लय साजरे आहेत बाई. हो माय बाई, खरंच आहेत. मा पोरीचा सासरा माय बाई देव माणूस आहे, लयच साजरा माणूस आहे. हो आम्ही बी गेलो ना कोई बी बोलल्याशिवाय राहत नाहीत. असं आता असं पुढे पुढे नाही, पण विचारतात म्हणून असला की तर आईचं कसं काय आहे. आपण गेलं की मीनाले म्हणतात बाई माय आई आली तर माईसाठी कर काही, असं म्हणते बुडेवा. लय साजरा स्वभावाचा आहे. नंदा बी गेल्या म्हणतात ना, काय एवढची मोठी ननद गेली म्हणतात ना. हो माया सगळी फॅमिली गेली ना त्याची. ते पुण्यावाली बी आली म्हणते तिकून. म्हणजे मी येणार आहे असं सांगे. आता तर मी बी फोन नाही लावला, तिचाही काय आला नाही. 2-4 रोज झाले फोन. आता असं वाटते जाऊ दे, माहिती ती गेली आता कुठे जात येत असतील, हिडत फिरत असतील, तर काय मनात फोन लावा. मग मी बी फोन नाही लावला. आता रातचा लावीन, नाही ते विचारेन तिला कुठे आहेत काय. परत दिवशी आलता तिचा फोन. माय बाई त्या लय दूर दूर गेलती बाई, मुंबईत फिरायले. सांगे ना माय मीना म्हणे आई मुंबईच इतकी मोठी आहे म्हणे. माय बाई 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 विचार देराच्या घरापासून त्याची गेलते ना कुठे समुद्र पायाले, तर तेच तर म्हणे 3-4 किलोमीटरच्या जास्त असेल म्हणे. 3-4 म्हणतो माय बाई मी. लय होतं म्हणे बाई, 3-4 घंटे लागले म्हणे. किती होतं किती नाही किलोमीटर तर. हो बाई होता बॉम्बे का लहान आहे का मला माहित आहे, मोठी आहे लय मोठी आहे. तू गेलती का?
नाही मी गेली नाही, पण आता पाहतोच ना आपण, माहितच आहे ना. मी शिकेला त्याच्यानं मला कळते ना. हो माय बाई, तुम्ही शिकेला आहात, तुम्हाला कळते. माय 2 वर्ग शिकले. मले माई पोरगी सांगे लय दूर आहे म्हणे, माझं तर तिथं आलेलो वाकड लागते म्हणे. गाडी आहे ना माहितीच्या देराजवळ मोठी, त्यानं हिंडतात. इकडे जाणं तिकडे जाणं. बाई हॉटेलात जायला गेलं तर म्हणे सांगे. चांगलं आहे बाई. मग काय तर सोयरेधारे बी नशिबानच घ्यायला लागतात, नाही तर आपलं नदी पाहिली होतीच. कुठे जा माय, दूर दूर असले तर वाटते तरी माय जा त्याच्या निमित्तानं पाहायला भेटते, राहायला भेटते. मन मीना बाई तसलं साजरा आहे बाई हो. नाही तर आमचं माय काय कमाचं गोट व. आता म्या म्हणला आता बाई जाऊ द्या, आपलं कोण नाही दूर दूर सोयरे, तो काय सोयऱ्याच्याच घरी जावं लागते का. आता बाई म्या म्हणलं तुमच्या लेकाले म्हणणार आपण बी जाऊ म्हणा कुठे फिरायले. आपण बी कुठे नाही गेलो म्हणलं, लेकरं म्हणतात. मला बी जा वाटते, तर म्हणलं मा तर काही ऐकत नाहीत, माहिती पैसा नाही पैसे नाहीत म्हणतात. तुम्ही म्हणा ना देवदर्शनाला जाऊ म्हणा कुठे, तुमचं ऐकतीन मग. माय बाई आपण जाऊ ना माय. आता आपण जाणं म्हणजे सुषमा आपल्याला गाडी बिल भाडं भरणं, तर नाही तर तिथे जायचं राहायचं खा प्यायचं सबन पैसा भर लागते ना. आता मी ना गेली तर कसं आहे बाई, तिच्या दिरानं गाडी आणली तसं नाही तर दिराच्याच घरी राहून राहिले, यायचा काय खर्च आहे का. तुम्ही बी तसेच बाई, जाऊ द्या. म्या म्हटलं काय सांगा, पण तुम्ही बी तुमच्या लेकासारखंच बोलता बरं बाई. आता नाही आपल्याला कोणता सोयरा न्याय जोगता, मग आपण का जाऊ नये का. काय होऊन राहिला आता, 2 पैसे खर्च झाले तर. आता पैसा माणूस कायच्यासाठी कमावते, स्वतःच्या जीवासाठीच ना. मग जीवाला सुख नाही, काही आनंद नाही, काही कुठे जाणं नाही, हिंडणं नाही, फिरणं नाही, खाणं नाही, पिणं नाही, काय करा माहिती पैशाचं. म्हणलं आता बाई, म्हणून पहा ना तुमच्या लेकाले माहिती आले म्हणीन बाई. पण तुले बी माहिती आता औंदाच्या साल जरशी खात गेलंच आहे ना त्याचा. तर पुढे आजकाल जाऊ ना माय. असं चालू आहे माय, पुढे आजकाल मग जगण्याची 10वी येते, मग का झालं भेटते माय. जरी ते मुरदाळ शिकणार नाही बपाई त्यासारखं हिंटे साऱ्या गावावर, अभ्यासाचं पुस्तक नाही उघडत जरा सक, पण तरी बी जगाच्या जगलाची त्याची 10वी येते, जाता नाही येणार ना कुठे. सांगू नाही व करते वर आता, तिथं कुठलं अभ्यास केला त्यानं, करते तो बी अभ्यास करते माय. म्हणेन मी त्याला पाहिल म्हणून, पण आता यंदा अशा साला आपल्याला बी कळते ना व, त्याचा काही जमतच नाही. आता पैसा तोंडाची गोठ आहे का व. पाहिन माझोळ बी जास्त काही नाहीत सुषमा, खरं सांगतो तुले. नाही तर मग माझोळचे दिले असते, गेलो असते एखादी गाडी करून कुठे दर्शनाला, देवदर्शनाला गेलो असतो माय 1-2 दिवसासाठी. आता आपण कुठे बंबई पुण्याला जातो माय, आपल्याला कोण वैकीच आहे माय, तर काय कळते आपल्याला. नाही तिकडे खायले मा एवढा दूर आपल्याला बी कळते. जवळच पास असं म्हणलं 1-2 दिवसासाठी जाऊ कुठे, साजरं वाटते. आता बाई समजा जणी जातात, माझ्या चुलत बहिणी बहिणी समजा जणी फिरतात उन्हाळ्यात कुठे सांगतात. मग माझ्या घरी तिकडे जमा झालं सोयऱ्या धायऱ्यात कुठे लग्न कार्यात की भेट झाली की जसं, तर माझं काही नसते सांगेले, कुठे जात नाही माय, मी घरीच असतो काय सांगता. म्हणून म्हणलं आपण बी जाऊ तेवढंच हे. आता मीनाबाई सारखं नशीब नाही आपलं साजरं. त्याची ननद आहे माय तिकडे पुण्याले, देर आहे मुंबईले, त्याचे सोयरे माय दूर दूर आहेत, साजरे बी आहेत माय न्या जगते, त्या गेल्या माय बाई. आपल्याला कोण नेते माय. ननद असून काय फायदा, नशीब असूनही काही फायदा नाही. आपला स्वभाव चांगला नाही पाहिजे, कोणाच्या घरी जाणं म्हणजे कोणा आपल्याला बोलावलं पाहिजे ना. म्हणजे तसं नाही तर मग कसं, कोणी गेलं कुठे तर आपण बी करू नये, कोणी काही केलं तर मग आपण बी करा. ते त्याच्या ननदच्या घरी गेली, देराच्या घरी गेली, ते फिरायला गेले, मग तुला बी जावं लागते. काही डोक्साचा फक्ताच नाही, कोणा काही केलं तर आपण बी करा वाटतात. हो चला माय आते बाई, चला जेवण करू. हो वा त्याला म्हणतो मग मी, तू मुखी राह. काही म्हणा लागत नाही मले, सगळं ऐकलं म्या, ऐकू येते मला. काही म्हणा लागत नाही, काही कुठे जावं लागत नाही. पैसा नाही माझ्याजवळ, गड्यानं भाजी भाकर खान घरी राहा फुकटचं. माहित आहे का बाहेर किती गेले आहेत, बाहेर घराच्या बाहेर निघालो म्हणजे रिस्क सुरू. काय फालतूची रिस्क घ्यायला लागते. मस्त शांततेनं घरात राहा, भाजी भाकर खा आणि सुखात राहा. घर सोडून अंगण पार्क चालले मोठी डेली वाढवा तटवाळ.